एक गोष्ट इथे या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्याच्यावरती विचार करा, की जर अजित पवारांचा अपघात महाविकास आघाडीच्या काळात झाला असता आणि भाजप जर विरोधी पक्षात असतं, देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षनेते असते, तर अजित पवारांचा अपघात भाजपने कोणत्या दृष्टिकोनातून बघितला असता? कारण एक गोष्ट तुम्ही बारकाईने विचार करून पहा, की जी गोष्ट घडलीच नाही, त्या गोष्टीसाठी विरोधी पक्षांना जेलमध्ये टाकणारी भाजपा आणि नंतर कोर्टामध्ये सिद्ध न करू शकलेले प्रकरण याची खूप मोठी लिस्ट भाजपच्या सरकारमध्ये आहे. छोटी जरी गोष्ट झाली असेल तरीही भाजप मोठे मोठे आंदोलन करतं आणि ओरडून ओरडून सांगतात, की जर चूक केली नाही तर चौकशीला सामोरे जा, कर नाही त्याला डर कशाला. अशा प्रकारचे पल्लेदार वाक्य भाजप सतत बोलत असतं. अजित पवारांचा ॲक्सिडेंट होतो, त्याचा साधा एफ-आय-आर सुद्धा नोंद करून घेतला जात नाही. जर ॲक्सिडेंटविषयी शंका उपस्थित होत असतील, तर एफ-आय-आर करून प्रत्येकाची चौकशी व्हायला हवी होती. ही साधी आणि सरळ मागणी लोकांकडून होत आहे. पण भाजप या मागणीला दुर्लक्ष करत आहे. हाच ॲक्सिडेंट जर देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षनेते असते, तर त्यावेळेस मोठमोठे आंदोलनं भाजपनंच केली असती. भाजपचं चालचलन कसं आहे बघा, जेव्हा आपण इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतो, त्यावेळेस भाजपचे प्रवक्ते उत्तरं देतात. म्हणजे ईडी, सीबीआयला जर आपण प्रश्न विचारले, तर भाजप उत्तर देतं. त्याचप्रमाणे डी-जी-सी-आयला आपण प्रश्न विचारले, तर भाजपच उत्तरं द्यायला लागलेलं आहे. जर या संस्था ॲटोनॉमस आहेत, तर भाजपचे लोक या संस्थेच्या वतीने कसं काय बोलू शकतात? प्रश्न जर ईडी आणि सीबीआयला आणि इलेक्शन कमिशनला विचारत आहोत, तर उत्तर त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे, ना की भाजपकडून. या प्रकरणामध्ये भाजप प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि संशय अधिकच वाढत आहे. चौकशी न करता प्रत्येक गोष्ट ही पायलटवर ढकलून द्यायची आणि गुन्हा पचवून घ्यायचा. अहमदाबाद अपघातामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, की चूक पायलटची आहे आणि अजितदादांच्या प्रकरणामध्ये सुद्धा चूक ही पायलटचीच आहे, असं सांगण्यात येत आहे. अहमदाबादच्या प्लेन क्रॅशमध्ये पुढे काय झालं हे कोणालाच काय माहिती नाही. त्याची माहिती आतापर्यंत मिळू शकलेली नाही. अजित पवारांच्या अपघातामध्ये सुद्धा चुका पायलटच्या माथी मारल्या जातील आणि डी-जी-सी-आय, ईडी, सीबीआय आणि सरकार याच्यामधून पूर्णपणे मुक्त होतील. अशा प्रकारे अजित पवारांचा अपघात हा अपघातच राहणार आहे. धन्यवाद.